आला माझ्या मागं हातपाय वगैरे दोन फ्रेश चहा वगैरे पिलो आणि इकडं रोडकडे आलो आहे. चिंटूचं गाव दाखवतो बघा. एकदम छोटंसं लहान असं गाव आहे बघा. ते पाण्याची टाकी आणि हे बघा असं गोल टेकडीवर गाव आहे. तर अशा ह्या कोपऱ्यात गेलो की सेना नदी भेटते आपल्याला. जसं आपल्याला भीमा नदी आहे तसं 4 किलोमीटर आहे. काय तर सांगते त्या तिथं पाण्याचं गाडी आलं आहे. मग त्यासाठी पाणी आणायला चालू. मी सायकल घेतो सांगतो. आता कुत्रे किती जमा झाले बघितलं बाबा. युद्ध छिड़ रही है. वर्ल्ड वॉर 4. वाव अनुभव इसने टाका उसने टाका धूम धड़ाम डुम डुम डुम. सो यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या मी काल मी माझ्या आत्याच्या गावाला आलो आहे परत. आणि तुम्हाला मित्रांनो असा व्ह्यू दाखवतो पुढचं. जसं बघा खूप रेअरली म्हणजे बघा एकदम पिवळं झालं आहे. शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात मित्रांनो बघा म्हणजे असं सनसेट होताना सूर्याचे प्रकाश किरणे असे नारंगी असं भगवा कलर पडतो. पण इथं बघा कसं पडलं ते. असं मी कित्येक म्हणजे सनसेट बघितलं दररोज बघतो तेव्हा फक्त असं भडक भगवा नारंगी कलर म्हणजे असं विकिरण होतात प्रकाशाचे. आणि सध्या एकदम पिवळसर पडले एकदम पिवळं ते तुम्हाला दाखवत होतो. अजून पुढं जाऊन बघू म्हणजे कसं दिसतंय. सध्या तर येतं बघ चिंटू आला माझ्या मागं हातपाय वगैरे दोन फ्रेश चहा वगैरे पिलो आणि इकडं रोडकडे आलो आहे. तर मित्रांनो पुढचा व्ह्यू बघा. इथं आता रोडकडे आलो आहे आणि सूर्य बघा किती मोठा दिसतोय. सध्या तुम्हाला तसं कॅमेरामध्ये वाईब येत नाही पण मी समोरासमोर जे बघतोय एकदम खास. आणि ते कुठं तर बांधाला आग लागली ती ते सगळं बघा दूर यायला बरोबर गपकी रे काय झालं. आणि सध्या इथं CC रोड करायला म्हणजे असं ते काय सिमेंट आणि काँक्रीटचं रोड करायला ते मित्रांनो. थोडं म्हणजे अजून ह्याच्यावर लेअर येते ती मशीन वगैरे तिथे आहेत. ते तुम्हाला जाताना दाखवतो. सध्या चाललो आहे वर फिरत रोडला. आणि ह्या रोडच्या इकडच्या बाजूला बघा बाजरी होती तिथं काढून ठेवलं आहे कडवा. आणि ह्या साईडला ऊस आहे बघा लागण ऊस. किती मस्त फोटो फुटलं आहे ते कडपर्यंत. बांधाला उन्हाळ्याच्या दिवसात इकडच्या म्हणजे इकडचे शेतकरी जाळ होतात जेणेकरून हे सगळं जे आहे मित्रांनो गवत वगैरे ते सगळं स्वच्छ होतं. बांध वगैरे रस्ता वगैरे म्हणून. चिंटूचं गाव दाखवतो बघा. एकदम छोटंसं लहान असं गाव आहे बघा. ते पाण्याची टाकी आणि हे बघा असं गोल टेकडीवर गाव आहे. आणि इथून नदी किती किलोमीटर आहे? इकडून 4 किलोमीटर मित्रांनो. इथून 2 किलोमीटर आपण सरळ अशा ह्या कोपऱ्यात गेलो की सेना नदी भेटते आपल्याला. जसं आपल्याला भीमा नदी आहे तसं 4 किलोमीटर आहे. काय तर सांगते. इथं पण लावलेत बघा आता रस्त्या बाजूला. आणि इथं पण ऊस आहे. ह्या साईडला पण सेम तसंच कोरडं. आणि इथं रस्त्यावर ते कन्नडमध्ये ह्याला मित्रांनो चील ताट म्हणते. ती चील म्हणजे ते ठिकाचं बनवते ती ताट. कन्नडमध्ये ताट म्हणते चील ताट. कारण उन्हाळ्याच्या दिवसात ओलावा धरून राहावं म्हणून टाकले ते. आणि सगळं विस्कळीत झालं आहे अजून काढले नाही. मग सध्या इकडचं मस्त आहे. तेवढं बागेत शेती नाही मित्रांनो आमच्याकडच्यापेक्षा. पण आमच्याकडं कसं भीमा नदी वाहते. भरपूर पाणी मुबलक पाणी आहे. मग सगळीकडं जिकडं बघेल तिकडं ऊसच. इकडं असं नाही बघा. हे कोरडं जमीन ते कोरडं आहे. आणि परत इथं ऊस आहे. आणि इथं ऊस आहे. आणि पलीकडचं परत कोरडं आहे. असं फिरत खूप वर आलो आहे. आणि इथं हे बघण्यासाठी आलो आम्ही वर. किती मोठ्यात लागलं बघा तिथं इकडचं आणि गाव तिथं आहे. गावाचं असतं तिथं आहे त्या खांबाच्या पलीकडं. गाडी यायला आहे पुढं. आपण गाडी यायला ब्लॉग बंद करतो मित्रांनो. कारण इकडचे लोक मला ओळखत नाहीत का नाही. हे काय करायला बाबा हे काय करायला लागला त्यांच्या डोक्यात विचार येतं म्हणून मी त्यांच्या पुढं ब्लॉग बनवत नाही. आणि किती मोठा आग झालं बघा ते
मित्रांनो आता जस्ट मामाचा फोन आला होता, काय काम आहे म्हणा, सांगत नाही का नाही, कुठं पण जात आहो वडाल ती. मग चला पटकन घरी जाऊया आधी, मग तुम्हाला नंतरचा ब्लॉग दाखवतो सगळं. पण तेवढं काय दाखवत नाही, आज पहिल्या दिवशी गावात गाडी चालले बू. अजून एक गाडी आली, थांबा तुम्हाला दाखवतो. हे पण गाडी घेते, हे चारचाकी गाडी. मित्रांनो आत्ताचा व्यक्ती मला मागवून बघितला, हे काय करायला आहे, म्हणून मी जास्त ब्लॉग बनवणार आहे, तर तेवढंच थोडं दाखवतो तुम्हाला. आत्ता जाऊया मग. हे बघा रस्ता बांधकामची गाडी, रोलर, ते मशीन, ते टँकर थांबले तिथंच. मी आल्यापासून बघतो हे इथंच आहेत, काम करते ती आणि फत संध्याकाळी इथं लावते तिथे. त्या तिथं पाण्याचं गाडी आलं आहे, मग त्यासाठी पाणी आणायला चालू. मी सायकल घेतो, सांगतो. हां सुम हो बघा घेतो, सुम याला ह्या गती करे नाही. हो जावे. उतार आहे, सायकल इकडं तिकडे गेली की पडलोच समज. ब्रेक वगैरे आहे का नाही का सायकलला? नाही तर हो गे बे. पडलो तर आपलं काय खरं नाही बाबा. मित्रांनो कुत्रे किती जमा झाले बघितलं बाबा. युद्ध छिड़ रही है, वर्ल्ड वॉर 4. वाव, अणुबॉम्ब इसने टाका उसने टाका, धूम धडाम डुम डुम डुम. पाण्याचं ते गाडी आली होती, मग पाणी भरून परत आता सायकलनं चाललो इकडं ह्या साईडला, म्हणजे राजच्या रोडला. मित्रांनो ते पुढचं गाव दिसायला ना, ते आहे राजू. आणि इथं झाडे झुडपे आहेत ते दिसत नाही. आणि हे बी ना चालेल, 2 गाव फक्त 1 किलोमीटर अंतर आहे मित्रांनो, 2 गावामधील. इतकं अर्धा किलोमीटर म्हण. चिंटूला सगळं माहीत आहे मित्रांनो. चिंटूचं रिअल नेम सांगू का तुम्हाला? सांगायचं का रे? ह्याचं रिअल नाव आहे ओंकार. आणि काल तुम्हाला सांगितलेलो सोमू, ह्याचा मोठा भाऊ सोमू आहे, ते कुसूला गेलं आहे. मग त्याचं रिअल नाव आहे अक्षय, मग त्याचं निकनेम आहे सोमू, आणि ह्याचं निकनेम ठेवले ती चिंटू. मित्रांनो इथं आलो आपण पूल, तर ओढाय वाढतं. थांब गाडी थांबव. आणि तो ओढा आहे बघा, हा दोन्ही साईडला पाणी आहे वाढतं, मध्ये बघा पाणी दिसायला लागलं. आणि मित्रांनो महापूर इथं महापूर कुठं झालं तर हां, ते झाड पूर्ण हे काट्या दिसतंय बघा, ते संपूर्ण म्हणजे बुडालेलं. आणि ते तुम्हाला दाखवतो त्या नदीतलं सगळं बघा, म्हणजे कॅरब्या वगैरे ड्रम सगळं इथं काट्यात अडकून बसला आहे. पाणी असं वाहत होतं, त्या सेना नदीला महापूर आलं ना, असं वाहत होतं. जर तुम्ही माझे स्टार्टिंगपासून ब्लॉग बघत असाल तर तुम्ही बघितलं असाल, सिंदखेड गावाला मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो. तिथे तुम्हाला दिवाळीला सगळं दाखवलेलो, कुठं पाणी आलं तर काय, सगळं चिखल ते रेत वगैरे दाखवलेलो. आणि इथं पण महापूर आलं होतं, महापूर आलं होतं. आणि हे जवळपास इतकं पाणी होतं मित्रांनो, इतकं. हां इथं कोणतं हे काम पडलं होतं का मित्रांनो? हे बघा, हे खांब पडलेलं म्हणा, ते नवीन खांब लावले ती, हे सर्व बुडालेलं. कुठं बुडालेलं ते तुम्हाला पुढं महापूर. हा खांब पण वाकला आहे, लोखंडाचं खांब आहे. पहिल्यांदा ते इथं होतं आणि इथून घेतलं होतं, आता डायरेक्ट तिथून मध्ये खांब बसून डायरेक्ट तिकडे गेले होते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता पाण्याचा प्रवाह किती होता इथं. भरपूर बुडातच वाकलं आहे. आणि पाणी चढ दिसतं का मित्रांनो?
त्या तिथं होतं थांबतलं. तर गाईज मग आता जाऊया घरी. अंदाज पण होतं एक 15 मिनटात. आपण पण जाऊ सायकलवर. ह्या क्रॉसजवळ आलं आहे आणि हे बघ सायकल चालवून पाक घामेजून गेलं आहे. आणि सध्या आजचा ब्लॉग लई छोटा झाला. म्हणजे आज पहिला दिवस होता ह्या गावात म्हणजे ब्लॉग बनवण्याचं. मग उद्या तुम्हाला होम टूर वगैरे गाव टूर उद्या नाही तर परवा देणार आहे. सध्या हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಕಾಲಾಗ ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರ ಹಂಗೆ ಹಿಂಗೆ ಭಾಳ ಇವು ಇದ್ದಪ್ಪ ಹಿಂಗೆ ಒತ್ತಚಿತ್ತು ಹಿಂಗೆ ನೀರ ಇಲ್ಲಿ ನೀರಿದ್ದು ಆ ಮುಂದಿನ ಕಂಬಿತ ನೀರು ಇಲ್ಲಿ ತಗ ಮುಂದಿನ ಕಂಬಿತ ನೋಡು ಇವೆಲ್ಲ ಏನಾಗಿತ್ತು ಇದು ಹೊಲ ಹತ್ತಿರ ಹೊಲ ಎರಡು ಪ್ಲಾಟ್.